विद्यापीठ नामांतराच्या संदर्भात शरद पवार यांचं स्टेटमेंट येऊन 24 तास उलटले आहेत. मात्र अद्याप लोकसभा निवडणुकीमध्ये आंबेडकरी समुदायाची दिशाभूल करणाऱ्या गाढवांनी तोंड उघडलेलं नाहीये. यावर कुठलीही भूमिका मांडलेली नाहीये. शरद पवार म्हणतायत की नामांतराच्या वेळेला निर्णय घेताना विरोधकांशी संवाद साधला नाही, ही माझी चूक झाली. खरं तर सगळे विरोध करणारे गोविंदभाई श्रॉफ यांच्यापासून अनेक जे इतर लोक होते, जे विरोधात होते, ते शरद पवारांच्या संपर्कात होते, सरकारच्या संपर्कात होते, यांच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधला नाही, हे जे काही म्हणणं आहे यात काहीही तथ्य नाहीये. 3000च्या वर माणसं मारल्या गेली, अनेक वस्त्या बेचिराग केल्या, गावातून हकलून देण्यात आलं, दंगली पेटवण्यात आल्या, माणसं जाळण्यात आली, कापण्यात आली. हे सगळं नुकसान समाजानं सोसलं केवळ नावासाठी, आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी, बाबासाहेबांच्या नावासाठी. आणि आता इतकी वर्ष झाल्यानंतर हे म्हणतात की मी विरोधकांशी संवाद साधला नाही, ही माझी चूक झाली. खरं तर त्यावेळच्या दंगली ज्यांनी भोगल्या आहेत त्यातले अनेक जण सुदैवाने आज हयात आहेत आणि ते स्पष्टपणे सांगू शकतात की त्या सगळ्या दंगली ज्या आहेत त्या सरकार पुरस्कृत कशा होत्या. त्यामुळं आताचं हे जे काही स्टेटमेंट शरद पवारांचं आलेलं आहे त्यावरती लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आंबेडकरी समुदायाची दिशाभूल करणारी जी गाढवं आहेत त्यांनी भूमिका मांडायला हवी. ही सगळी गाढवं जी आहेत ही आता गप्प का बसलेली आहेत, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यांनी आता या ठिकाणी समाजाच्या संदर्भात झालेलं वक्तव्य जे आहे त्यावर भूमिका मांडायला हवी.